खतांवरची जे काही GST आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठा भार पडतोय, तर त्यातनं सूट देण्यात येणार का? त्याच्याबद्दल शशिकांत शिंदे यांचा प्रश्न नेमका काय होता ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या. की आपण सांगितलेलं आहे की खताच्या किमतीवरच्या GST रद्द करण्याचा अधिकार राज्याला सुद्धा आहे. आपण निर्णय घेतला तर बऱ्याच ठिकाणच्या GST आता परवाच्या दिवशी सुद्धा आपण एक बिल आणलेलं आहे. तर शेतकऱ्यांच्या असलेला केंद्राने जरी GST लावलेला असलं तर राज्य सरकार खतावरचं GST कमी करण्याच्या संदर्भातून पॉलिसी निर्णय घेणार का? दुसरा गोष्ट अशी आहे, बोगस कंपन्यांच्या संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी आहेत, या शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खतं मिळू नये यासाठी आपण कारवाई करणार का? शशिकांत शिंदे यांचा प्रश्न तसा थेट होता, परंतु यावरती कृषी मंत्र्यांनी काय उत्तर दिलं तर तेही पाहून घ्या. की राष्ट्रीय वित्त विभागाशी चर्चा करून GSTच्या संदर्भात काही निर्णय घेता आला तर निश्चितपणे शासन घेईल. नंबर 2, खतांच्या बोगस बियाणं, बोगस औषधं, बोगस खतं या संदर्भामध्ये अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत सभापती महोदय. आणि या संदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण चौकशा केल्या आहे, बऱ्याच लोकांची कारवाई सुरू आहे. त्यामुळे एक्झॅक्ट फिगर मी काल सभागृहामध्ये मांडलेली आहे, परंतु त्याच्यावर कारवाई सुरू आहे. आणि अशा प्रकारचं कुठल्याही खताच्या बियाणाच्या औषधाच्या बाबतीमध्ये जर कुठं बोगसपणा जर आढळला आणि कोणी जर या ठिकाणी जर अर्ज केला तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल अध्यक्ष महोदय. आणि सन्माननीय शिंदे साहेब सांगतील त्यावेळेस एक बैठक आयोजित करून त्यावर यथायोग्य निर्णय आम्हाला घेता येईल.